तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे ती काव्या तिचा आणि जीवाचा फोटो लायटरने जाळत असते. त्यानंतर तो फोटो जळत असतो आणि तेवढ्यातच तिथे मानिनी येते. त्यानंतर ती मानिनी तो फोटो त्या काव्याच्या हातातनं हिसकावून घेते आणि त्यानंतर त्या फोटोवर लागलेली आग ती शांत करते आणि त्यावर ती काव्या त्या मानिनीला तिथे पाहून ती फारच घाबरलेली असते. त्यावर ती म्हणते, काय म्हणतात आई? त्यावर ती म्हणते, मला तू आई म्हणू नकोस, खबरदार जर तू मला आई म्हणालीस तर, कारण तू मला आई म्हणण्याचा हक्क गमावला आहेस. आणि त्यानंतर ती त्या काव्याच्या जोरात एक कानाखाली थोबाडीत मारते. त्यानंतर ती म्हणते, तू आता काहीही खोटं बोलू नकोस, आणखीनही तुला खोटंच बोलायचं आहे का? त्यानंतर ती मानिनी तिथे जाऊन दार लावून येते आणि त्यानंतर तिला म्हणते, खरं तर मला तुझी लाज वाटते काव्या, अशा मुलीला आम्ही सून म्हणून घरात आणलं आहे. त्यावर ती म्हणते, खरं तर तू मला आई म्हणूच नकोस, कारण आई मुलीचं नात्याची किंमत तुला काय कळणार? तू काय निभावणार? धड तुला माझ्या पारची बायको देखील होता येत नाहीये, तर तू आईचं आणि मुलीचं नातं काय निभावणार आहे? तर ती काव्या म्हणते, काकू तुम्ही हे सर्व काय बोलत आहात? त्यावर ती मानिनी म्हणते, खरं तर काव्या मी हे सर्व फार आधीच बोलायला हवं होतं, पण खरं तर तेव्हा मला माहीत नव्हतं तू समोर एक आणि मनात एक आणि ओटावर एक असं वागणारी मुलगी आहेस, असं ती मानिनी त्या काव्याला म्हणत असते. त्यानंतर ती म्हणते, काव्या मी तुला त्यावेळेसच विचारलं होतं, त्यानंतरही पुन्हा पुन्हा विचारलं, तुझ्या मनामध्ये काही आहे का? तू मला बिनधास्तपणे बोल, मी कोणालाही सांगणार नाही किंवा गैरसमजही करून घेणार नाही, पण तू तर मला खोटं बोललीस, नाही म्हणालीस. अगं अशी कशी तू खोटारडी मुलगी आहेस? एवढंच काय, मी तर तुला आज सकाळी देखील विचारलं गं, तेव्हाही तू मला नाही, काही नाही आहे असंच म्हणाली. त्यानंतर ती म्हणते, आई मी काय बोलू काकू, मी काय सांगू? खरं तर बोलण्यासारखं काहीही नाही आहे. मी तुम्हाला ह्या आधीच ही गोष्ट सांगितली होती, पण तुम्ही तर माझ्यावर विश्वासच ठेवत नाही आहेत. खरं तर माझा एक भूतकाळ होता, एक मुलगा माझ्या आयुष्यामध्ये होता, पण आता त्याचा आणि माझा काही एक संबंध नाही आहे. मी तुम्हाला हे ह्या आधीच सांगितलं आहे. आता माझा त्याच्याशी काहीच संबंध नाही आहे. मी माझा भूतकाळ केव्हाच मागे सारला आहे. त्यावर ती मानिनी म्हणते, अगं तू आणखी किती खोटं बोलशील? खरंच तू कोणत्या दगडाची बनली आहेस ग? तुला खोटं बोलताना जरा देखील चाचपरत नाहीस. अगदी बिनधास्तपणे डोळ्यात डोळे घालून तू खोटं बोलतेस. काय तर म्हणे हिने भूतकाळ मागं सारला आहे. खरंच तू फारच खोटारडी मुलगी आहेस. त्यावर ती काव्या मानिनी काकूंना बोलायला जाते. त्यावर त्या म्हणतात, एकदम गप्प थांब, शांत उभी राहा, नाहीतर पुन्हा एक शब्द जरी तू बोलायला जाशील तर पुन्हा मी तुझं मुस्काट फोडेन, असं मानिनी काकू त्या काव्याला म्हणतात. त्यानंतर मानिनी काकू त्या काव्याला म्हणतात, खरं तर हेच आहे, तुझं आणखीनही पारच्या मागे अफेअर चालू आहे. त्यावर ती काव्या म्हणते, नाही काकू, माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे, असं बिलकुलही नाही आहे. त्यावर त्या काकू म्हणतात, आता एकदम चुप्प उभा राहा, आता आणखीनही यापुढे जर तू एक शब्द जरी बोललीस तर पुन्हा एकदा तुझ्या मुस्काटामध्ये मारेन, असं मानिनी काकू त्या काव्याला बोलत असतात. कारण काकूंचा राग अनावर झालेला असतो आणि त्यांना ही गोष्ट सहन होत नसते की त्यांच्या मुलाला काव्या फसवत आहे. काव्या, मी तुला मागच्या वेळेस एवढं काही बोलले, त्यानंतर मी तुझी माफी देखील मागितली, तुझ्यावर विश्वास टाकला आणि मला त्याचं गिल्टही आहे, असं मी म्हणणार नाही, कारण ते गिल्ट आधी होतं पण आता बिलकुल नाही आहे. कारण खरं तर मी तुझ्यावर विश्वास टाकायला नको होता, माझं चुकलंच. खरं तर तू माझा विश्वासघात आणि पारचाही केला आहे. त्यानंतर ती बिचारी काव्या रडत रडत मानिनी काकूंना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, काकू माझ्यावर विश्वास ठेवा, मला कळत नाहीये मी तुम्हाला कसं समजावून सांगू. त्यावर त्या काकू म्हणतात, पुरे कर ग तुझा खोटारडेपणा, खरंच तुला जरा देखील इतकं एकामागे एक तू खोटं बोलत आहेस, लाज वाटत नाही का? असं मानिनी काकू त्या काव्याला म्हणत असतात. तर काकू म्हणतात, घरातनं मी तुला सकाळी विचारलं तर म्हणालीस लायब्ररीमध्ये जात आहे आणि त्यानंतर गेलीस कुठे? कॅफेमध्ये तर गेलीसच, पण तिथे तुझा तोशी मला तर बोलताना देखील लाज वाटत आहे.
त्यावर ती म्हणते, काकू तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. मी खरंच सांगतेय, मी कॅफेमध्ये अलिशाला भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर ती म्हणते, काकू तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये ना, मग मी तुम्हाला अलिशालाच कॉल लावून देते. तुम्ही तिलाच कॉल करून बोला, मग तिच्यावर तर तुमचा विश्वास बसेल ना. त्यावर मानिनी म्हणते, असं करण्याची काही एक गरज नाहीये, कारण खरं तर ती अलिशा देखील तुझीच मैत्रीण आहे. तूच तिला खोटं बोलायला सांगितलं असणार. त्यानंतर मानिनी काकू म्हणतात, आता ती तर तुझी मैत्रीणच आहे, ती तुझ्या होला होच करणार. त्यावर ती म्हणते, काकू तुम्ही असं काय बोलत आहात? तुम्हीच मला सांगा, मी काय केल्याने नेमकं तुमचा गैरसमज दूर होईल? मानिनी काकू म्हणतात, अगं आत्ता तर माझा गैरसमज नाही, तोच गैरसमज माझा आता दूर झालेला आहे. कारण मला आता असं कळालं आहे की आता तू पार्थची पुराव्यानिशी फसवणूक करत आहे. तर ती मानिनी काकू त्या काव्याच्या दंडाला धरून तिला हलवते आणि तिला म्हणते, का गं काव्या, तू अशी माझ्या पार्थची फसवणूक करत आहेस. खरं तर माझ्या पार्थला हे सर्व कळालं ना, तर तो तुला काहीही बोलणार नाही, पण स्वतःला मात्र ह्या सर्व गोष्टींचा तो खूप त्रास करून घेणार, असं ती काकू काव्याला सांगत असते. काव्या, जर तुला असा माझ्या मुलाला जखमास द्यायच्या होत्या तर तू का राहिलीस या घरात? ज्यावेळेस तू इथे आली होतीस नवरी बनून, त्यावेळेसच जर तू मला हे सर्व सांगितलं असतंस, माझं बाहेर लफडं आहे, मला तुमच्या मुलासोबत नाही राहायचं, तर मी तुला इथे नसतं ठेवून घेतलं, जबरदस्तीने आम्ही तुला केव्हाच पाठवून दिलं असतं, असं मानिनी काकू त्या काव्याला म्हणतात. तर ती काव्या म्हणते, बास काकू, मी माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगते, लग्न झाल्या दिवसापासून पार्थ देशमुखांचं काही वाईट व्हावं असं मला कधीच वाटलं नाही. त्यांचं चांगलं व्हावं असंच मला कायम वाटत असतं. त्यावर मानिनी म्हणते, ठीक आहे, मग मला सांग, हे असं बाहेर त्याला दुखवून त्याला फसवून दुसऱ्या मुलासोबत लफडं करणं, यात काय त्याचं चांगलं होत आहे? तर काकू म्हणतात, तू तर म्हणत आहेस तुला पार्थचं वाईट व्हावं असं वाटत नाही, तू कायमच त्याचा चांगला विचार करत असतेस. मग मला सांग, तू असं नेमकं काय करत आहेस? आणि मग त्याचं ट्विन वॉच जे तुम्हाला गिफ्ट दिलं होतं, नेमकं तेच घड्याळ कसं ग फुटलं तुझ्या हातून, असं त्या काकू काव्याला विचारत असतात. आणि एवढंच काय, तर ज्यावेळेस तू मोदक द्यायला घरी जात होतीस तेव्हाही पार्थने तुझ्यासोबत यावं असं तुला बिलकुलही वाटत नव्हतं, कारण तुला बाहेर जाऊन तुझ्या बॉयफ्रेंडला भेटायचं असतं. आणि एवढंच काय, तर तुला आता कॅफेमध्ये देखील अलिशाने नाही तर त्यानेच गुलाब दिला होता, आणि तू हे धडधड नजरेला नजर देऊन खोटं बोलत आहेस, असं मानिनी काकू त्या काव्याला जाब विचारत असतात. नजरेमध्ये जराही गिल्ट नसतं ग, आणि एखाद्या मला तर कळत नाही सराई गुन्हेगारासारखं तू कसं ग खोटं बोलू शकतेस अगदी हुशारीने? तुझं अफेअर पार्थपासनं आणि आमच्या सर्वांपासनं कसं लपवू शकतेस? तर ती काव्या सांगते, काकू माझं ऐकून घ्या, मला ते गुलाब कोणी दिलं होतं? त्यावर ती म्हणते, तू तर एक शब्दही बोलू नकोस, कारण मला चांगलंच माहीत आहे तू किती साफ खोटं बोलतेस, ते तर मी पुराव्यानिशी पाहिलं आहे, असं त्या काकू त्या काव्याला म्हणतात. आता एकदा फसलीये, मला पुन्हा फसायचं नाहीये, तू एक काम कर, तू ह्या घरातनं निघून जा, असं म्हणून त्या काकू त्या काव्याला हकलायला लागतात. पण त्यावर ती काव्या म्हणते, मी या घरातनं बिलकुलही जाणार नाहीये काकू, जोपर्यंत मी माझा गुन्हा, तुम्ही माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत आणि मी कोणताही गुन्हा केलेला नाही, जोपर्यंत मी हे सिद्ध करत नाही तोपर्यंत मी या घरातच राहणार आहे, असं त्या काव्या मानिनी काकूंना म्हणत असते. त्यावर ती म्हणते, काकू मी कोणताच गुन्हा केलेला नाहीये, पण तरी देखील तुम्हाला माझ्यावर आरोप लावायचे आहेत, तर माझ्यावरचे तुम्ही केलेले आरोप हे खोटे आहेत, हे मी लवकरच सिद्ध करून दाखवेन. त्यावर ती मानिनी म्हणते, ठीक आहे तू कर, पण माझी ही एक अट आहे, जर तुला हे असं करायचं असेल तर तुला मात्र पार्थजवळ राहता येणार नाही, तुला दुसरीकडे राहून हे करावं लागेल. त्यावर ती म्हणते, तुला आता पार्थशी बोलायचंही नाही आणि त्याच्या जवळही जायचं नाही, एवढंच काय, तर तो जरी तुला बोलला तरी देखील तू त्याला टाळायचंस, आणि तू तुझा गुन्हा सिद्ध करेपर्यंत, तुझा अफेअर नाहीये हे तू सिद्ध करून दाखवेपर्यंत तू आता एक काम कर, गेस्ट रूममध्ये
घरामध्येच राहा. आणि एवढं करेपर्यंत त्या म्हणतात तू एक कामच कर ना, तू डायरेक्ट मला त्या मुलाला माझ्यासमोर आणूनच उभं कर आणि ज्या वेळेस मी त्या मुलाच्या तोंडून ऐकेन की खरंच तुझा आता त्या मुलाशी काही एक संबंध नाही आहे, त्यावेळेसच मी हे मान्य करेन की तू खरं बोलत आहेस. नाहीतर आता माझा काही तुझ्यावर विश्वास राहिलेला नाही आहे, कारण मी धडधड आज तुला आणि त्या मुलाला एकत्र पाहिलेलं आहे, तेही कॅफेमध्ये चक्क त्या मुलाने तुला गुलाब दिला. एवढंच काय तर तुम्ही दोघंही ज्या टेबलवरती तुमचं नाव लिहिलेलं होतं त्याच टेबलवरती कसं बरं बसलात. त्यावर ती म्हणते काकू मला आत्ता कळालं तुमचा हा सर्व जो गैरसमज आहे हा कसा झाला. खरं तर हे सर्व तुम्हाला तुमच्या मैत्रिणीने म्हणजे सुनीतानेच तुमचे कान भरवलेले आहेत असं ती काव्या मानिनी काकूंना म्हणत असते. त्यानंतर ती म्हणते पण काकू माझ्यावर तुम्ही एकदा तरी विश्वास ठेवा, मी खोटं बोलत नाहीये. त्यावर ती म्हणते तू एक शब्दही आता बोलू नकोस, एवढंच तुला तुझा गुन्हा सिद्ध करायचा आहे तर आण ना मला त्या मुलाला, आण ना माझ्यासमोर. त्यावर ती म्हणते तो मुलगा तर इथेच तुमच्या असं म्हणते आणि जीवा म्हणण्याच्या आत ती तिचे शब्द आवरते. त्यानंतर काकू म्हणतात काय झालं, तू का गप्प उभी आहेस. कारण ती विचार करत असते जर जीवाचं नाव सांगितलं तर नंदिनीताई आणि जीवा दोघंही डिस्टर्ब होतील, शिवाय पार देशमुखांनाही हे आवडणार नाही. त्यानंतर ती म्हणते नाही काकू ठीक आहे, आता मला तुम्ही फक्त एक संधी द्या. बघा मी माझा गुन्हा कसा, मी निर्दोष आहे, माझ्या मनात कसलंही पाप नाही आहे, हे तुम्हाला सिद्ध करून दाखवते. त्यावर ती मानिनी म्हणते तू काय सिद्ध करून दाखवणार आणि काय नाही हे मला चांगलंच माहीत आहे आणि तुझ्याकडे असं आहे तरी काय पुरावा, जे काही आहे ते तर मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यावर ती काव्या म्हणते काकू आपण दरवेळेस जे पाहतो तेच खरं आणि सत्य आहे असं नसतं, असं ती त्या काकूंना सांगते. त्यावर ती म्हणते मला माहीत आहे हे सर्व त्या सुनीता काकूंनीच तुमच्या डोक्यामध्ये भरवलं आहे. त्यावर ती म्हणते हो, कारण माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे, कारण तुझ्यासारख्या अशा कित्येक मुली तिच्या नजरेखालून रोज जातात आणि त्या कसं खोटं बोलतात हेही तिला चांगलंच कळतं. कोण कसं आहे आणि किती खोटं बोलतं एका नजरेत एका क्षणात माझी मैत्रीण ओळखते, असं ती मानिनी त्या काव्याला म्हणत असते. त्यावर काव्या म्हणते काकू तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे पण माझ्यावर नाही आहे. ठीक आहे तर मी देखील आता तुम्हाला सिद्धच करून दाखवते की मी निर्दोष आहे. पण काकू तो मुलगा फक्त तिथे त्याला दुसरीकडे टेबल नव्हता म्हणून 2 मिनिटासाठी बसला होता आणि राहिला प्रश्न गुलाबाचा, तर ते गुलाब माझ्या नोटबुकमधनं खाली पडलं होतं तर तेच त्याने उचलून दिलं होतं. त्यानंतर त्या म्हणतात आता तू मला तसले कारण काहीही खोटारडे सांगू नकोस, कारण तू खोटं बोलण्यामध्ये किती माहीर आहेस हे मला चांगलंच माहीत आहे. शिवाय मी एकदा फसले आहे, आता मी डबल तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि फसणार देखील नाही. तू मला वचन दे, तू निर्दोष आहेस, तुझं बाहेर अफेअर नाही आहे हे सिद्ध करेपर्यंत तू पार्थसोबत राहणार नाहीस आणि गेस्ट रूममध्ये राहशील, आहे का मान्य, दे मला वचन, असं मानिनी काकू त्या काव्याला म्हणतात. त्यावर ती काव्या म्हणते ठीक आहे मी तुम्हाला वचन देते काकू. आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे पार्थ येतो. पार्थ दरवाजा वाजवत असतो आणि तो म्हणतो काव्या लवकर दार उघडा, मी तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज आणलं आहे. त्यावर ती मानिनी स्वतःचे डोळे पुसते आणि दार उघडते. त्यावर तो म्हणतो काय झालं आई, तुझ्या डोळ्यात पाणी का आहे आणि इथे काहीतरी झालं आहे का, तुला काही काव्या म्हणाली का. त्यावर मानिनी म्हणते नाही असं काही नाही अरे. त्यावर तो म्हणतो मग तुम्ही दोघीजणी दार लावून काय बोलत होतात. त्यावर ती म्हणते असं सिक्रेट आहे आमचं. त्यावर ती म्हणते आता सिक्रेट आहे म्हणल्यास तुला मला सांगता येणार नाही. त्यावर तो पार्थ म्हणतो आई मला लपवाछपवी केलेली बिलकुलही आवडत नाही, तुला माहीत आहे ना. तर मानिनी म्हणते अरे हो की तुला लपवाछपवी केलेली बिलकुलही आवडत नाही का, पण तू काळजी करू नको, इतर लोकांनी तुझ्यावर किती जरी लपवाछपवी केली आणि बऱ्याच गोष्टी तुझ्यापासनं लपवून जरी ठेवल्या तरी देखील मी असं करणार नाही, कारण मी तुझी आई आहे.
तू नको काळजी करू असं मानिनी त्या पार्थला म्हणते. असं मी सांगते तुला काळजी करू नकोस, काय ना आता काव्याची परीक्षा जवळ आली आहे आणि त्याचंच तिला टेन्शन आलं आहे. त्यामुळे तिला आता परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी गेस्ट रूममध्ये शिफ्ट व्हायचं आहे, कारण तिचा इथे अभ्यास होत नाहीये. त्यावर तो म्हणतो माझ्या बडबडीने तुम्हाला डिस्टर्ब होतं का काव्या? त्यावर मानिनी म्हणते तिला नाही, पण तू नक्कीच डिस्टर्ब होशील. तुला तर माहीतच आहे ना तिने अभ्यासाचं किती मनावर घेतलं आहे. शेवटी अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे आणि तुलाही वाटतं ना की तिने IAS व्हावं, मग काय हरकत आहे करण्यासाठी, तिला जाऊ देत गेस्ट रूम मध्ये असं मानिनी काकू त्या पार्थला सांगत असतात. तर इकडे जीवा घरी आलेला असतो आणि तो नंदिनीला त्याचा एक्सपिरियन्स सांगत असतो. त्यावर तो म्हणतो आजचा काही फार छान दिवस गेला नाही. खरं तर पॉझिटिव्ह असं काहीच घडलं नाही, कारण त्या बॉसला माझ्या मध्ये एवढं इन्व्हेस्टमेंट करण्या इतका माझा अनुभव नाहीये असं ते म्हणाले. त्यावर नंदिनी म्हणते काही हरकत नाही, पण आपण उमेद सोडायची नाही. त्यावर तो म्हणतो तू त्याची तर काळजीच करू नको, मी उमेद कधीच सोडणार नाही, कारण माझी उमेद तर माझ्यासोबतच राहते, माझी रूममेट नंदिनी. त्यानंतर इकडे पार्थ त्या काव्याला वॉच देत असतो, कारण आता ती काव्या गेस्ट रूममध्ये शिफ्ट होणार असते. त्यानंतर तो ती वॉच देतो आणि तिला म्हणतो ही घ्या वॉच. कसं आहे ना, ही वॉच नेमकं हाताच्या नाडीवरच चालते, ज्यावेळेस माझी नाडी बंद पडेल, मी नसेल त्यावेळेस हे वॉच देखील बंद पडेल असं तो त्या काव्याला म्हणत असतो. तेवढ्यातच काव्या त्याचा हात त्याच्या पार्थच्या तोंडावर ठेवते आणि म्हणते असं काही बोलू नकात, मलाही याचा बोलण्याचा त्रास होतो, तुम्ही कायमच असाल आणि माझ्या सोबत असाल असं ती पार्थला काव्या म्हणते. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवीन भाग पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.